नमस्कार, स्वागत आहे तुमचं नूतनची रेसिपी आणि व्लॉग्स यूट्यूब चॅनेलवर. आज आपण बेबी फूड बघणार आहोत. लहान बाळासाठी साबुदाणा पेज बनवणार आहोत आपण. हा जो पदार्थ आहे आठवड्यातून जर 2दा जरी दिला तर बाळाचे वजन नक्कीच वाढेल. मी इथे 2 मोठे चमचे साबुदाणा घेतलेला आहे. तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 ते 3 तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे. मी लहान आकाराचा साबुदाणा घेतलेला आहे. जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर मोठा घेतला तरी चालेल. साबुदाण्यामध्ये व्हिटॅमिन के, लोह, कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असतं, जे हाडासाठी हाडे मजबूत होण्यासाठी मदत करतं. आपला जो साबुदाणा आहे तो भिजलेला आहे. एका साईडला आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी गरम झाल्यानंतर आपण जो भिजवलेला साबुदाणा आहे त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. साबुदाण्यामध्ये लोहाचं प्रमाण देखील चांगल्या प्रमाणात असतं, त्यामुळे लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करते. अशा प्रकारे साबुदाणा टाकल्यानंतर आपल्याला हलवत राहायचं आहे. 10 मिनिटे साबुदाणा जो आहे तो ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजून घ्यायचा आपल्याला. 6 महिन्यांच्या पुढील बाळासाठी आपण देऊ शकता. मध्यम गॅसवर आपल्याला साबुदाणा जो आहे तो चांगला शिजू द्यायचा आहे आणि शिजल्यानंतर ही जी पेज आहे ती गाळून द्यायची आहे बाळाला, जेणेकरून साबुदाण्याचं कण वगैरे त्यामध्ये राहणार नाही. बाळ जर 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर चिमूटभर मीठ टाकू शकता. साबुदाण्यामध्ये प्रथिने, कर्बोदके आणि कॅलरीज मोठ्या प्रमाणात आढळतात. बाळाला जर पोटासंबंधी काही तक्रारी असतील, जसं की गॅस, अपचन ह्या समस्या देखील दूर होतात. आणि कॉन्स्टिपेशन जर असेल तर त्यापासून देखील बाळाला आराम भेटेल नक्कीच. त्यामुळे हा जो पदार्थ आहे बाळाला नक्की देऊ शकता आपण. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि आपल्या ज्या मैत्रिणी असतील ज्यांना लहान बाळ आहे त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता आपण. हे बघा, आपला जो साबुदाणा आहे तो शिजलेला आहे. शिजल्यानंतर चांगलं गाळून घ्यायचं आहे आणि कोमट असतानाच बाळाला भरवायचं आहे. हे बघा, पेज तयार झालेली आहे आपली. नक्की ट्राय करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.